नरमासा माझी माशी लागली उभयताची जुडी संसार करायला त्या समुद्राच्या मधाला आणि लागली उभयताची जुडी आनंदानी राजा राणेवानी बाबा लागली नांदायला का वेळ हेला पण काका या मुख्या जनावराला विठ्ठलाचा नामस्मरणाचा ध्यास लागला त्या जाग्याला का पुढे काय प्रकार घडायला दिवस नरमासा लागला या पांडुरंगाचं नामस्मरण करायला विठ्ठलाचं नाम लागलं घ्यायला बाबा दिवस लागला जायला महिने लागला वाटायला दिवस सरली आणि बर का दिवसामागे दिवस सरायला आणि बाबा कुणी एका दिवसाला या कोळ्याच्या आडीला काय प्रकार घडायला का एक कुणी बाबा नीती नियमानं जायचा त्या समुद्राच्या काठाला आणि बर का मास धरायला अरे मास बाबा धरायला धरण्यासाठी नाव घेतली संगतीला आणि जाळ घेतलं संगतीला का त्या समुद्रात जायला जसा निघून गेला काका समुद्रामध्ये जाळ लागला यो पुळी हातरायला का त्या वेळ हेला आणि विचार केला म्हणा विचार केला त्यांना सती युगाला काय बरं बाबा या कोळ्यानं जाळ हातारलेलं ही उभयताची जुडी नरमादी मासा जसं जाळ्यात अडकला कसं काय झालं असं विचार केला म्हणाल या कोळ्यानं जाळ काढलं काढलेलं जाळ ठेवलं नावला ठेवल्याबरोबर पुढं काय घडायला अवनी गुन्हा बघा चाललं नाव Thank you.
बाबा काका निघून आला समुद्राच्या काठाला आणि जसं या जाळ्यामध्ये मासा अडकलेलं काढायला लागला बघता बघता या पोळ्याची पाठी भरली आणि या पाठीमध्ये 2 मासं आलं होतं बाबा नरमादी विठ्ठलाचा नदी गावा करायला पोळ्यानं काका विचार केला म्हणाला जायचं बाजार पेटला आणि बाबा ही मास इकायचं आणि 4 पैसे घेऊन जायचं आणि म्हणून यो कुळी दादा उभ्या आडव्या गल्लीला बाबा मास लागला विकायला पोळी दादा उभ्या आडव्या गल्लीमध्ये मास लागला विकायला देवाची किमी येणारी कधी नाही कळणार कुणाला सगळं मास ऐकलं पण 2 मास कोण घेना विचार केला पुढे दादानं मास तर आता खपणती अरे जायचं घराला घरच्या घरकीला सांगायचं कालवण करायचं जीव खाऊ घालायचं आणि विचार केला म्हणाला कुळी दादा निघून चाललाय घरवाड्याला तरीही टुपलीत मास विठ्ठल 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 पण ही माझा माशी बुडती नर माशाला काय बरं अरे किती दिवस अजून देवाचा धावा करणार आहे होय होय बरोबर 15-20 मिनिटात गळ्यावर सुरी फिरणार आहे असं लागले बोलता बोलायला आणि कुठे तुझा विठ्ठल तू या आपल्याला वाचवायसाठी असं म्हणताना म्हणून बाबा योगी दादा बाबा विचार केला म्हणाला निघून आला आपल्या घरवाड्याला आला हातात काही तळगोंड्या घरवाड्याला आला लागला आपल्या घरकीला बोलायला अगं काही सांगू तुला आखी पाटी माशाची कपली पण ही 2 मास कोणी घेणार आणली आता आपल्या घरवाड्याला बाबा याच चमचमीत कालवण करायचं काय करायला म्हणून बाबा घरकीनं लागली होती आवरावरी करायला जसं स्वयंपाकाची तिनं तयारी केली देवाची किमी येणारी नारळात पाणी विठ्ठलाच्या करणीनं काय प्रकार पुढे घडायला मला मोठा काका पाऊस पडला पाऊस त्या गावाला पडला नदी नालं लागलं वायाला वेळेला आणि जसं या कोळ्याच्या गर्दीनं मास घेतला हाताला लागली होती नाल्याच्या कडेला मास धुवायला अरे धक्कर तिथं लागला
खाली वपडलेला खाली वपडलेला पुनया चालला व चालला वांद बघा पाण्याला पुनया चालला व चालला वांद बघा पाण्याला कोळ्याची बायको लागली होती नाल्याच्या कडेला मासेच धुयाला मासे धुता न करता धक्का लागला या दोन्ही माशाला पाण्यात पडायला खळा खळा नाला वाहत होता आणि त्या नाल्यामध्ये दोन्ही मास पडलं मास वाहत वाहत आलं गावा खायल्या वड्याला वड्याच्या पाण्याला मास भरून आलं त्या वेळेला वड्यातनं मास का नदीला मिळालं नदीतनं मास गेलं कुठं समुद्रामध्ये गेलं नर मासा बोलतो माझी म्हशीला माझ्या विठ्ठलाला म्हणून लागला सांगायला अरे या माझ्या सवळ्या हरीची महिमा बघ कसा पाऊस पडला गळ्यावरची सुरी झाली बघला मात्र त्या वेळेला हरी रे 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 या पांडुरंगाचा धावा लागणे करायला उभयताची जोडी रोज नीतीने म्हणा विठ्ठलाची सेवा लागणे करायला विठ्ठलाचा नाम लागली घ्यायला नामस्मरण लागली नीती नियमानं घ्यायला दिवसाने दिवस गेलं का पुढं काय प्रकार घडायला अव सुंदर ते ध्यान
अंधाऱ्याच्या रात्रीला उन्हाळ्याच्या माळ्याला केवल्याला सुमराने अमरेच राहू दे अमरेच राहू दे ढोला संग येऊ दे मागणे पुन्हाला गादी वैल्या धन्याला गादी वैल्या धन्याला अंधाऱ्याच्या माळ्याला हर हर महादेवा शिवनाथ शंकरा त्याग माझ्या बळाला मारवता बळ झाडून मारवता बळ झाडून जेव्हा डोल सोडून संत बाळू मामाचं